आज उमराणीमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत मूळ सिद्धेश्वराच्या मंदिराचा परिसर विकसित व्हावा. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मंदिराच्या परिसरामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं ग्रामपंचायतला किंवा सरकारच्या माध्यमातून काम करता येत नव्हतं. म्हणून समाजाच्या वतीनं वर्गणीतून 8 लाख रुपये खर्च करून 1 एकर जागा घेतलेली आहे. त्याबद्दल मी समाजाचं विशेष अभिनंदन करेन. या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आपल्या या गावचे सुपुत्र, गेले 35 वर्ष जे समाजामध्ये काम करतायत ते माननीय अप्पासाहेब नामत साहेब, त्यांचे चिरंजीव आणि या गावचे सरपंच माननीय विजय नामत, माझे सहकारी मित्र या विभागातील नेते माननीय लक्ष्मणजी जगोल, जत नगरपंचायतीचे नगरसेवक माननीय प्रमोद हिवरे, भाजपाचे युवा नेते माननीय अनिल पाटील, माननीय भाऊसाहेब दुधाळ, पिवर्गी गावचे सरपंच, किलारवाडीचे सरपंच, खोजनवाडी गावचे डेप्युटी सरपंच आणि आत्ताच शिंदूर गावचे सर्व मंडळी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि आपल्या समाजातील सर्व वडीलधारी मंडळी, तर बऱ्याच जणांची नावंच मला माहीत नाहीत, त्यामुळे एकाचं नाव घेतलं आणि एकाचं चुकलं तर नाराज व्हायला नको. तर तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आमच्या माय माऊली पण सगळ्या उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सगळेजण जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येक गावामध्ये विकासात्मक कामं होण्याची आवश्यकता आहे. आणि पुजारी सरांनी जी भूमिका मांडली, नामत काकांनी जी भूमिका मांडली की शिक्षणाच्या बाबतीमध्ये जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला शब्द देतो की येत्या काही काळामध्ये आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा असतील किंवा शिक्षकांची संख्या असेल, याबाबत आपण लक्ष देऊन मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणू. आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. आता मी माननीय जिल्हा परिषदच्या सीओ यांच्याकडे एक बैठक लावलेली आहे. जत तालुक्यातल्या मराठी माध्यमाच्या, जत तालुक्यातील कन्नड माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्यांना इमारती नाही आणि अनेक ठिकाणी दुरुस्तीची मागणी आहे. तर त्याच्याबद्दलचा जास्तीत जास्त निधी जतला मिळावा अशा पद्धतीची मी बैठक लावतोय. नामत काकांना मी सांगेन, बैठकीला प्रमुख आपली मंडळी, तर जास्तीत जास्त निधी आपण जत तालुक्यासाठी शाळांच्या बाबतीमध्ये आणू. त्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुणाची चिंता असायचं कारण नाही. मूळ सिद्धेश्वराच्या मंदिराच्या जवळ जी आता जागा घेतलेली आहे आणि तिथं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की तिथं एखादं भव्य सभामंडप असावं, तिथं आपली लग्न होतील, तिथं आपले सामाजिक कार्यक्रम होतील किंवा देवाचे कार्यक्रम होतील. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची मागणी आहे की 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. तर मी तुम्हाला शब्द देतो, येत्या 10-12 दिवसामध्ये ते काम तुमचं मंजूर होईल. बाकी आपण व्यवस्था करून घेऊ. दुसरा, आता शिंदूरची सगळी मंडळी आलेत. परवा नामत काका आम्ही गावात गेलतो तेव्हाही त्यांनी आम्हाला हनुमानाचं मंदिर फिरून दाखवलं आणि हनुमाना मंदिराच्या चौफेर त्यांना एक सभा मंडप करायचा आहे. तर तुम्ही 50 लाख रुपयाची मागणी केली आहे, पण आता तुम्हाला ह्या टप्प्यात 25 लाख रुपये देतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये 25 लाख रुपये तुम्हाला उपलब्ध करून देतो. दुसरा विषय, मेजर साहेब आणि खांडेकर वस्तीवरच्या मुलांनी सांगितलं की रामतीर्थकडे जाणारा रस्ता हा कच्चा रस्ता आहे, तिकडे जाता येत नाही. मी परवा गेलो होतो. तर तो रस्ता आपण आता धरलाय, जवळपास 6 कोटी रुपये आपण त्या रस्त्यासाठी धरतोय आणि मंत्रिमंडळानं त्या कामाला मंजुरी दिलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये ते काम खाली येईल आणि मग त्याचं सगळं इस्टिमेट करून त्याचं टेंडर होईल आणि ते रस्त्याचं काम पण तुमचं पूर्ण होईल. आता तुम्ही जो रस्ता तुमच्या शेताकडे जाणार आहे तर तो आपण कशात बसवायचा तो बसवून घेऊ. अन्य काही तुम्ही मुर्मीकरणाची कामं दिलेली आहेत, अन्य काही लोकांनी कामं सुचवलेत आणि इकडं आमच्या मावशीने काम सुचवलं. कुठे गेल्या त्या जरा मागं सरा. आणि तुमचाही रस्ता मी तुम्हाला 8 दिवसात इथं मंजूर करून देतो, काळजी करू नका. हा, तुम्हाला इथं कॉन्क्रिटीकरण रस्ता आपण मंजूर करून देऊ. अंतर किती आहे? अंतर किती आहे? हा, ठीक आहे. पण मी आता त्याला पैसे उपलब्ध करून देतो.
बाकीचे काही विषय असतील तुमचे वैयक्तिक विषय असतील, कुठं तहसीलदारांच्याकडे काम आहे, कुठं प्रांतांच्याकडे काम आहे, कुठं पोलीस उगाच येऊन ताप देतोय, दमदाटी करतोय, कुठलंही काम असलं तर तुम्ही मला हक्कानं सांगा. काही चिंता करायचं कारण नाही. मी तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे. जत तालुक्यातल्या कुठल्याही गरीब माणसावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी मी घेतलेली आहे. कोणाला कसला त्रास होणार नाही. एका दिवसात परिवर्तन होणं शक्य नाही, कारण अनेक लोकांना जरा वेगवेगळ्या सवयी लागलेल्या आहेत. त्या सवयी मोडायला थोडा वेळ जातो, पण त्या लवकरात लवकर आपण ज्या वाईट सवयी आहेत त्या मोडू आणि सगळ्या लोकांना चांगल्या सवयी लावून घेऊ. त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका. नामद काका तर सारखे आमच्या मानगुटीवर असतात, हे काम करा ते काम करा. पहिल्यापासून ते गावात काम करत असल्यामुळं, मुळात त्यांचा कार्यकर्ता हा पिंड असल्यामुळं ते सातत्यानं आमच्या गावाला काय मिळेल, गावाच्या परिसराला काय मिळेल यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळं आपण जो काय आपला बॅकलॉग आहे, उमराणी असेल, आपल्या परिसरातली गावं असतील, आता लक्ष्मणराव बिळूरचे नेते आहेत, मोठी गावं आहेत, तर या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसा निधी आणता येईल. आपला बॅकलॉग खूप आहे. जतला ज्या प्रमाणात मिळणं अपेक्षित होतं ते मिळालं नाही, तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकानं यायचा, अन्याय करायचा. जत तालुका असेल, आटपाडी तालुका असेल, खानापूर असेल, कवठेमंकाळ असेल, आपली अडचण काय झाली, आपले नेते आणि त्यांच्यावर एक जिल्ह्यात नेते, म्हणजे आपल्या नेत्याचं डायरेक्ट कुठं चालत नव्हतं. त्यांना वर नेते आहेत, मग ते जयंत पाटलाच्या रूपानं असतील, पतंगराव साहेबांच्या रूपानं असतील किंवा आराम, त्यांनी दिल तेवढंच घ्यायचं. आमचं असं नाही. आम्हाला नेता कोण जिल्ह्यात नाही, आम्हाला नेता फक्त तुम्हीच आहे, जनता. आम्ही कुणाचे कार्यकर्ते नाही. आमचा नेता तिकडे सागर बंगल्यावरती बसलाय, तिथं आमचा कुणी नेता नाही. आणि त्यामुळं तिथं जेव्हा जिल्हा नियोजनची बैठक असते, जिल्ह्याचं आपल्या 700-800 कोटीचं बजेट आहे, हे पैसे आपल्या हक्काचे मिळावेत म्हणून आम्ही सातत्यानं मांडतोय. आणि ते माघारी मांडत नाही, समोरासमोर. आणि त्यामुळं आपला जो हिस्सा आहे, हे काही कुणाचा उपकार नाहीत आपल्यावर. आपल्या लोकसंख्येप्रमाणे जे निधी आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे, ही आमची रास्त भूमिका आहे. आमचं म्हणणं नाही कुणाचं काढून आम्हाला द्या, आमचं तरी आम्हाला द्या ना. आमच्या ताटांना पण तुम्हीच पळवत असाल. तिकडे एका पुढाऱ्याच्या घराला चारी बाजूला डांबरी रस्ते आणि आमच्या गावाला चारी बाजून डांबरी रस्ते नाही, किंवा अन्याय का नाही. पुढाऱ्याच्या गोट्याला डांबरी रस्ता, गावाला डांबरी रस्ता नाही. एका पुढाऱ्याला एक घर आहे, चांगला बंगला, त्यालाच परत घर मिळतंय, घरकुल मिळतंय. ती तिकडं शेजारी बांधतंय, तिथं धान्य ठेवायला बांधतंय, तिकडं जनावर बांधायला बांधतंय. गरीब माणसाला घर पाहिजे, त्याला घर नाही, हे चालणार नाही. गावातल्या ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून होते. ओबीसी समाजासाठी राज्य सरकारनं 12 लाख घरं मंजूर केलेली आहेत. त्यातली 4 लाख घरं यावर्षी आपण सरकार देत आहे, त्याच्यासाठी पैसे वेगळे काढून ठेवले. धनगर समाजासाठी आपण यावर्षी 50,000 घरं देतोय, त्यातली 23,000 घरं आपण राज्यामध्ये दिलेली आहेत. जी मुलं आपली शिकायला आहेत धनगर समाजाची, जतला मुलं कुणा शिकायला आहेत, खोली भाड्यानं घेऊन आहेत का मुलं कोण, तर त्यांच्यासाठी 31 तारखेपर्यंत अर्ज भरायचे. त्यांना आपण 50,000 रुपये खोली भाडं देतोय राहायचं. अशी कोण धनगर समाजाची मुलं जत तालुक्यातील असतील आणि जत शहरामध्ये शिकायला आहेत, सांगलीमध्ये शिकायला आहेत, पुण्या मुंबईला शिकायला आहेत, तर त्यांच्यासाठी सरकारनं योजना आणली आहे. 21,600 धनगर समाजाच्या मुलांना ज्यांना वसतिगृहात ऍडमिशन मिळत नाही, मुलांना आणि मुलींना, त्यांना आपण आता थेट खोलीचं भाडं देतोय. तसे तुम्ही अर्ज भरून घ्या. आतापर्यंत फक्त सर 1100 अर्ज आलेत, पाहिजेत 21,600. ओबीसी समाजासाठी तशीच स्कीम आहे, आधार नावाची, सेम. जत मध्ये राहायला ओबीसीचा पोरगा आहे, त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा. सांगलीमध्ये राहणारा मुलगा आहे, त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा. अशा खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आता पण वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून कर्जाची योजना आणली आहे. जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कर्ज दिलं जात आहे आणि त्याचं व्याज सरकार भरतंय. आम्ही सरकारकडे विनंती केली की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची संख्या मोठी आहे, यांच्यासाठी सुद्धा ती स्कीम लागू झाली पाहिजे. आणि आता निर्णय केलाय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा लेवलला तो अधिकारी आहे, आपल्यातल्या मुलांना कुणाला जत तालुक्यातल्या हे कर्ज घ्यायचं असेल, डायरेक्ट महामंडळाकडून हे कर्ज दिलं जात आहे, तर तशा मुलांनी महामंडळाकडे संपर्क साधला पाहिजे. सगळ्या सरपंचांनी ह्याची व्यवस्थित माहिती घेऊन सगळ्या गावातल्या तरुण पोरांना दिली पाहिजे, की ज्याचा फायदा गावातल्या सगळ्या मुलांना होईल. अशा एक ना अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. काल परवापासून लाडकी बहीणचे पण पैसे खात्यावरती यायला लागलेले आहेत. सगळ्यांच्या खात्यावरती बऱ्यापैकी आलेत. काही जणांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळं त्या भगिनींना पैसे आले नाहीत, पण ते 4-8 दिवसात तुम्ही सगळं ते दुरुस्त करून घ्या. सगळ्यांना पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून होते. आता गावात शिक्षक कमी आहेत काय काय गावामध्ये, तर आपल्या आता सरकारनं जी योजना सुरू केली आहे, 10,000 रुपयेचा स्टायपंड सरकार जे देतंय,
त्या माध्यमातून आपण जर गावात कन्नड माध्यमाचा डीएड शिकलेला मुलगा असेल, मराठी माध्यमाचा डीएड शिकलेला मुलगा असेल, तर त्याला तुम्ही जर नेमणूक दिली तर सरकार त्याचे पैसे देते. त्यामुळे तुम्ही आता शिक्षक आमच्याकडे नाही म्हणून शाळेत अडचण आहे असं आता म्हणता कामा नये. सगळ्या सरपंचांना माझी विनंती आहे, जत तालुक्यातल्या जिथं शिक्षकांची संख्या कमी आहे, तुम्ही तुमच्याच गावातला डीएड बीएड झालेला मुलगा त्याला तिथं नेमणूक द्या. 6 महिन्याचा पगार राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केलेली आहे. सरकारचा शिक्षक येईल तेव्हा येईल. असे अनेक विषय खूप चांगले सुरू आहेत. तर ते सगळे विषय आपण सगळे पुढे घेऊन जाऊ. बाकीचा पाण्याचा विषय मोठ्या प्रमाणात जतलं पडला आहे. तर आता 2000 कोटी रुपये राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत. बाकीचे काही विषय आहेत ते आपण टप्प्याटप्प्यानं सगळे पुढे घेऊन जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा मनापासून आभार व्यक्त तुमचं करतो की इतक्या मोठ्या संख्येनं ही काही निवडणुकीची सभा नाही तरी सुद्धा तुम्ही सगळे आणि सगळ्या पक्षातले एकजूट झालाय. मला वाटतंय पुढच्या पक्षात कोण राहतंय का नाही असं वातावरण आता तालुक्यात तयार झालंय. मला रोज येऊन भेटतात लोक, आम्ही तुमच्या विरोध पार्टीचा आहे पण तुम्ही उभा राहणार असला तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. पाण्यासाठी आता सगळे पैसे राज्य सरकारनं उपलब्ध करून देत पिण्याच्या पाण्याचं. तर पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये 21 तारखेला सरकारनं काय केलं होतं, 29 गावाची एक स्कीम केली होती. ती आपल्याला परवडत नाही. आपण पाणीपट्टी 2, 3, 4, 5 हजार भरू शकत नाही गरीब माणूस. आणि म्हणून आम्ही सरकारकडे विनंती केली की तुम्ही 29 गावाची एकत्रित पाणी पुरवठ्याची योजना करू नका, प्रत्येक गावाची स्वतंत्र योजना करा. म्हणजे आमचं 1500 रुपयात भागल. तर आता 21 तारखेला मंत्रालयामध्ये बैठक लावलेली आहे आणि आपल्या सगळ्या 29 गावच्या उमराणी पण आहे, नामत काकांना पण निमंत्रण आहे मंत्री महोदयांचं, तुम्ही 21 तारखेला मिटिंगला या म्हणून. तर आता 21 तारखेला आम्ही मंत्री महोदयांच्याकडे विनंती करतोय आणि काही करून त्यांनी निर्णय करावा असा प्रयत्न करतोय. तो निर्णय झाला का मग महिन्या 2 महिन्यामध्ये तुमचं काम चालू होईल असं, आणि पाण्याचा पूर्ण विषय संपून जाईल. तर असे सगळे 29 गावाचा विषय संपतोय. जत शहराला सुद्धा पाणी नाही. आता जतचे नगरसेवक इथं आहेत हिवरे साहेब, तर त्यांची सुद्धा 76 कोटीची योजना आपण पुढच्या 8-10 दिवसापर्यंत मंजूर करून घेतोय. हे सगळे विषय आपण आता मार्गी लावत आणलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं राहू द्या. हेच माझं बळ आहे. आणि तुम्ही इतक्या ताकदीनं पाठीमागं असल्यामुळं कुणी आणि काही जरी आडवा आलं तर मला त्याची भीती वाटत नाही. हे तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आमचा वैयक्तिक यात काही स्वार्थ नाही. आम्ही पूर्ण समाधानी कार्यकर्ते आहोत. आम्हाला राजकारणातून काहीतरी मिळवायचं आहे असं अजिबात नाही. मी एका सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. तुम्ही आणि मी काही फार वेगळा विषय आहे अशातला नाही. आज सगळ्या माझ्या आया कामाला जाते तशी माझी आई आता मी इथं बोलत असताना रानातच काम करते. मागच्या 4 वर्षापर्यंत आमची 10-20 शेळ्या होत्या, आता विकून टाकल्या आम्ही आईला फसवून. ते विकत नाही म्हणून. आपण सगळे सामान्य कुटुंबातले आहोत. आपण काय फार मोठे जागीरदार घरातले आहोत अशातला भाग नाही. सरकार इनामदार असल्या घरातले आपण नाही आहे. आपण सामान्य कुटुंबातले आहोत. त्यामुळे आमची भावना हीच आहे की सामान्य लोकांच्यासाठी जे काही करता येतंय ते आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे. जी लोक सत्तेनं मस्तवाल झालेली आहेत, अनेक वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता पाणी भरते, अनेक वर्ष सत्ता असून सुद्धा जतला त्यांनी दुष्काळी ठेवलं, अनेक वर्ष सत्ता असून सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जो विकास होणं अपेक्षित होतं तो होऊ दिला नाही. अशा लोकांच्या विरोधामध्ये आपली भूमिका ठाम आहे. ती काल पण होती, आज पण आहे, उद्या पण. अशा सगळ्या मस्तवाल पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये मी कायम काम करेल. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं पाठबळ माझ्या पाठीमागे राहू द्या. एवढंच त्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल उमराणी गावातील सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. शिंदूरची सगळी लोक आलेली आहेत त्यांचाही आभार व्यक्त करतो. भिवर्गीचे सरपंच, भोजनवाडीचे डेप्युटी सरपंच, आपल्या खिलारवाडीचे सरपंच आणि अन्य काही मंडळी आलेले आहेत त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि थांबतो.